थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उबदारपणा आणि ताकद भेटण्यासाठी घराघरामध्ये खारीक खोबऱ्याचे, डिंकाचे, सुक्या मेव्याचे किंवा मेथीचे लाडू बनवले जातात. तर त्यातलेच आज आपण बनवतोय सुक्या मेव्याचे म्हणजे ड्रायफ्रुट्सचे लाडू. त्यासाठी आपल्याला एका कढाईमध्ये तूप, बदाम, काजू आणि पिस्ताचे काप घालून हलकसं परतून घ्यायचंय. त्यानंतर त्यामध्येच किसलेलं खोबरं घालून हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घ्या. आता कढाईमध्ये भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, तीळ, भाजलेले शेंगदाणे, मनुके, खजूर आणि खसखस घालून व्यवस्थित भाजून घ्या आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये 2 वाट्या गूळ आणि पाऊण वाटी पाणी घालून गूळ वितळून घ्या आणि गुळाचा एक पाक बनवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप टाका आणि भाजलेले सगळे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्या. मिश्रण चिकटसर झालं की एका परातीमध्ये काढून घ्या आणि मिश्रण हलकसं थंड झाल्यानंतर लाडू वळून घ्या. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.